उन्हाळा सुरू झाला की आपल्याला सतत गरम होणं, थकवा येणं, ऍसिडिटी वाढणं आणि कधी-कधी चिडचिड होणं, डोकेदुखी या समस्या जाणवायला लागतात. आणि आपण फक्त एकच गोष्ट करतो, जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करतो. पण खरं सांगायचं झालं तर फक्त पाणी पिणं पुरेसं नसतं. नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूयात. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरात काय होतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आयुर्वेदानुसार हा ग्रीष्म ऋतू असतो. या काळामध्ये पित्तदोष हा जास्त प्रमाणात वाढतो आणि आपल्या शरीरामधील ओज म्हणजेच इम्युनिटी आणि सहनशक्ती कमी होत असते. आता सायन्सच्या भाषेत सांगायचं झालं तर उन्हाळ्यामुळे आपल्याला खूप घाम येतो. या घामामधून फक्त पाणीच नाही तर आपल्या शरीरामधून सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखे महत्वाचे इलेक्ट्रोलाइट्स देखील कमी होतात आणि यामुळेच आपल्याला वीकनेस, डिहायड्रेशन, ऍसिडिटी आणि कधी-कधी डिझीनेस म्हणजे चक्कर आल्यासारखं वाटणं या समस्या जाणवायला लागतात. म्हणूनच उन्हाळ्यात योग्य आहार घेणं खूप गरजेचं आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे असे 5 पदार्थ जे तुमचं शरीर आतून थंड ठेवतील आणि सायंटिफिकली देखील तुमच्या आरोग्यासाठी हे 5 पदार्थ अतिशय फायदेशीर आहेत. तर यामधील सर्वात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे ताक. तर ताक हे केवळ एक पेय नाही, तर ते एक नॅचरल प्रोबायोटिक आहे. यामध्ये लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया असतात, जे आपल्या आतड्यांमधील गुड बॅक्टेरिया वाढवतात. यामुळे डायजेशन सुधारायला मदत होते, आपली ॲसिडिटी कमी होते आणि ब्लोटिंग देखील कमी होतं. ताकामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी12 आणि इलेक्ट्रोलाइट्स देखील असतात, ज्या शरीराला हायड्रेशन देतात. आयुर्वेदानुसार ताक हे दीपन पाचन म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच ते आपलं पचनशक्ती सुधारतं आणि पित्ताला शांत करतं. तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणानंतर 1 ते 2 ग्लास ताक घेतलं, तर त्याचा सर्वोत्तम फायदा तुमच्यासाठी होतो. तर यामधील दुसरा पदार्थ आहे नारळ पाणी. तर नारळ पाणी म्हणजे एक नॅचरल इलेक्ट्रोलाइट ड्रिंक आहे. यामध्ये पोटॅशियम खूप जास्त प्रमाणामध्ये असतं, जे आपल्या शरीरातील फ्लुइड बॅलन्स मेंटेन करतं. उन्हाळ्यात घामामुळे जे इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात, ते भरून काढण्याचं काम नारळ पाणी करतं. यामुळे आपला फटीग म्हणजे थकवा कमी व्हायला मदत होते. आपले मसल क्रॅम्प्स कमी व्हायला मदत होते आणि आपलं ब्लड प्रेशर हे बॅलन्स राहायला मदत होते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे आपल्या शरीरामधील इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. तर आता हे नारळ पाणी किती प्रमाणामध्ये घ्यायला पाहिजे? तर रोज सकाळी किंवा उन्हामधून आल्यानंतर 1 ग्लास नारळ पाणी आपण नक्की घ्या. आता यातला तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे कलिंगड. तर कलिंगडामध्ये जवळपास 90% पाणी असतं. म्हणून ते हायड्रेशनसाठी खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. कलिंगडामध्ये लायकोपेन नावाचा अँटीऑक्सिडंट असतो, जो त्वचेला उन्हामुळे होणाऱ्या डॅमेजपासून प्रोटेक्ट करतो. तसंच व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी देखील यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे आपली इम्युनिटी आणि स्किन हेल्थ सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. कलिंगड हे आपलं बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये मदत करतं आणि हीट स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी देखील कलिंगड हे खूप उपयुक्त ठरतं. आता कलिंगड किती प्रमाणामध्ये घेणं आवश्यक आहे? तर सकाळी 11 ते 12च्या दरम्यान 1 वाटी कलिंगड खाणं उत्तम आहे. पण ते जेवणासोबत खाऊ नये. हे खूप महत्वाचं आहे. आता यातला चौथा पदार्थ आहे तो म्हणजे गुलकंद. गुलकंद हा गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला असतो. हा एक नॅचरल कूलंट आहे. आयुर्वेदानुसार तो एक स्ट्रॉंग पित्तशामक आहे. तो शरीरातील एक्सेस हीट कमी करतो आणि ॲसिडिटी, माउथ अल्सर्स आणि बर्निंग सेन्सेशन देखील कमी करतो.
यामध्ये माइल्ड लॅक्झेटिव्ह इफेक्ट देखील आहेत. त्यामुळे कॉन्स्टिपेशनमध्ये देखील गुलकंद खाण्यामुळे मदत होते. आता याचं प्रमाण किती घेणं गरजेचं आहे ते पाहूयात. तर रात्री 1 चमचा गुलकंद दुधासोबत घेतला तर आपली झोप सुधारते आणि आपलं शरीर थंड राहायला मदत होते. आता यातील पुढचा 5वा पदार्थ आहे काकडी. तर काकडीमध्ये पाणी आणि फायबर हे दोन्हीही भरपूर प्रमाणामध्ये असतात. यामुळे आपलं शरीर हायड्रेटेड राहतं आणि डायजेशन देखील सुधारतं. काकडीमध्ये सिलिका आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला हेल्दी ठेवण्यासाठी अतिशय मदत करतात. तसंच ती शरीरामधील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी देखील मदत करते. म्हणजेच नॅचरल डिटॉक्सिफिकेशन करते. आता काकडीचं प्रमाण आपल्या दररोजच्या आहारामध्ये किती घ्यायचं हे आपल्याला प्रश्न पडतो. तर रोज 1 ते 2 काकडी आपल्या सलाडमध्ये घ्या. आता एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही हे सगळे पदार्थ घेत असाल, पण काही चुका करत असाल, तर याचा पूर्ण फायदा आपल्याला मिळणार नाही. फळं आणि जेवण एकत्र खाऊ नका. खूप जास्त प्रमाणात थंड पाणी पिणं टाळा आणि चहा कॉफीचं प्रमाण देखील कमी ठेवा. जर तुम्ही हे 5 पदार्थ तुमच्या रोजच्या जीवनामध्ये ॲड केले, तर तुम्हाला उन्हाळ्यातील बऱ्याच समस्या टाळता येतील. जसं की डिहायड्रेशन, ॲसिडिटी, फटीग म्हणजे थकवा, हीट स्ट्रोक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं शरीर नॅचरली बॅलन्स राहील. या 5 पदार्थांचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नेमका कसा करायचा, तर यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं डेली रुटीन सांगते. तर सकाळी नारळ पाणी, मधल्या वेळेमध्ये कलिंगड, दुपारच्या जेवणानंतर ताक, सलाडमध्ये काकडी आणि रात्री गुलकंद. अशा पद्धतीनं या 5ही पदार्थांचा समावेश आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो आणि या पदार्थांचा समावेश केल्यामुळे आपल्या शरीरामधील उष्णता, विशेषतः उन्हाळ्याच्या काळामध्ये कमी होण्यासाठी आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे. त्यामुळे ज्यांना उष्णतेचे त्रास आहेत, अशा व्यक्तींनी या 5ही पदार्थांचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करावा आणि प्रत्यक्ष याचा अनुभव आपण घ्यावा. तर हे पदार्थ घेतल्यानंतर आपल्या शरीरामधील उष्णता किती प्रमाणामध्ये कमी झाली आहे, हे मला नक्कीच कमेंट करून आपण कळवू शकता. जर आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि या व्यतिरिक्त देखील आपल्याला कोणत्या शंका असतील, तर आपण त्या मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता. आणि हो, आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी या 5 पदार्थांचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समावेश करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.